Dear students, in last lecture we have studied the definition of moment of inertia, its physical significance. Now we are going to discuss the moment of inertia of ring and moment of inertia of disk. दोन फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचे आहेत, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आपण काय बघितलं, व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द फिजिकल क्वांटिटी. सिग्निफिकन्स काय बघा त्याचा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऍक्च्युअली काय इंडिकेट करतो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज द फिजिकल क्वांटिटी विच इज एनालॉगस टू मास इन लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हटलं जे मास आहे त्याला एनालॉगस क्वांटिटी रोटेशनल मोशन मध्ये जे आहे त्याला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया. So what is moment of inertia? Moment of inertia is the physical quantity which is analogous to mass in linear motion, and the moment of inertia opposes any change in the state of rest or state of rotational motion. एखादी बॉडी ॲट रेस्ट असेल किंवा रोटेशनल मोशन मध्ये असेल तर ती इझिली त्याची मोशन चेंज करू शकत नाही आहे इफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज ग्रेटर. सो मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आपण काय बघितली, हा जरा फिजिकल सिग्निफिकन्स. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण बघितला तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय आय. त्याचा शॉर्टकट आपण मोमेंट ऑफ इनर्शियाला एम आय म्हणू शकतो. सो एम आय ऑफ द रिंग, एम आय ऑफ द डिस्क आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आय इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू समेशन आय गोज फ्रॉम 1 to n mi ri स्क्वेअर. हा एक आपण फॉर्म्युला बघितला आहे. सो त्याच्यावर आपण डेफिनेशन तयार करू शकतो. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट गिवन एक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइन्ड ॲज सम ऑफ कशाची सम आहे, प्रोडक्टची सम आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट गिवन एक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइन्ड ॲज सम ऑफ प्रोडक्ट ऑफ mass of each particle and square of its perpendicular distance from the axis of rotation. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं मास आणि त्या पार्टिकलचं एक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर ह्याचा तो प्रोडक्ट येईल. त्या प्रोडक्टची ऍडिशन म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. सगळ्या पार्टिकलच्या ह्या प्रोडक्टची ऍडिशन म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट गिवन एक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइन्ड ॲज सम ऑफ प्रोडक्ट ऑफ mass of each particle and square of its distance from perpendicular axis. Square of its perpendicular distance from the axis of rotation. तर हा एक बेसिक फॉर्म्युला आहे. इफ मास डिस्ट्रीब्युशन इज डिस्क्रीट म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, रॅन्डमली ओरिएंटेड आहेत, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन नाही आहे, तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार. हा सिंपल एक पॉइंट मास असेल, अ पॉइंट मास इट इज अ व्हेरी व्हेरी स्मॉल मास विच इज कनेक्टेड टू द वेटलेस स्ट्रिंग अँड इट इज रोटेटिंग इन द सर्क्युलर मोशन. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर सिंगल पार्टिकल असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिंगल स्मॉल पार्टिकल I is equal to m into r square. The mass of the particle into square of the distance, perpendicular distance from the axis of rotation. ठीक आहे. हा सिंगल पार्टिकल साठी, स्मॉल एलिमेंट साठी, हा नंबर ऑफ पार्टिकल, सिस्टम ऑफ पार्टिकल साठी. डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन असेल तर कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन आहे, हा चॉक आहे, हा कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे सलग इथून इथपर्यंत मास, समजा इथं मध्ये कट असेल, इथं वॅकन्सी असेल, मध्ये इथं समजा इथं मासच प्रेझेंट नसेल ठराविक ठिकाणी इथं, तर आपण मग कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन घेऊ शकत नाहीये. त्यासाठी डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन यूज करायचं. असं कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असेल तर कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशनला आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करणार आहे. म्हणजे इंटिग्रेबल मास असेल तर आपण फॉर्म्युला यूज करणार आहे आय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. आता यातला डीएम म्हणजेच काय, डीएम म्हणजे मास ऑफ द स्मॉल एलिमेंट. म्हणजे ही जी बॉडी आहे त्या बॉडीचे लहान 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 असे स्मॉल एलिमेंट्स केले तर एका स्मॉल एलिमेंटचं मास डीएम आहे आणि त्या स्मॉल एलिमेंटचं डिस्टन्स असेल फ्रॉम द एक्स ऑफ रोटेशन हे आर असेल. सो आर स्क्वेअर डीएम हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्मॉल एलिमेंट झाला आणि त्याचं इंटिग्रेशन म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी. हा फॉर्म्युला इथून आपल्याला पुढे यूज करायचा आहे. इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम म्हणजे हा आर स्क्वेअर डीएम जो आहे इट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्मॉल एलिमेंट आणि स्मॉल एलिमेंटच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं इंटिग्रेशन घेतलं विल गेट टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी. तर ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क हे दोन डेरिवेशन घ्यायचे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अगदी छोटंसं डेरिवेशन आहे, 2-3 स्टेप मध्ये आन्सर येतं. टेक्स्ट बुक मध्ये डेरिवेशन दिलेलं नाही, डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्कचं मोठं डेरिवेशन दिलं ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो स्पियर असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिलेंडर असेल. तर या सगळ्या ज्या बॉडीज आहेत ह्या बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे डेरिवेशन्स टेक्स्ट बुक मध्ये दिलेले नाही आहेत. त्याचे फक्त फॉर्म्युले, त्याच्या डिफरंट केसेस आपल्याला स्टडी करायचे आहेत. सो
एखादा फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा तर टेक्निक आपण बघायचं आहे. बाकीचे सगळे डेरिव्हेशन आपण सिमिलरली डिराईव्ह करू शकतो. सो विल डिराईव्ह द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. छोटंसं डेरिव्हेशन अतिशय सिंपल आहे, लक्ष द्या. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, हाऊ टू कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. तर समजा एक आपण रिंग घेऊया. सपोज दिस इज अ रिंग ऑफ मास m and रेडियस r. एक छोटीशी रिंग घेऊया. थिन युनिफॉर्म रिंग आहे. थिकनेस निग्लिजिबली स्मॉल आहे. कॅपिटल M इज द मास ऑफ द रिंग and capital R is the radius of the ring. आपण कन्सिडर करायचे नोटेशन आपण काय घेऊ शकतो. सो दिस इज अ रिंग, दिस इज द सेंटर ऑफ द रिंग. आणि ही जी रिंग आहे ह्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. थिन अँड युनिफॉर्म रिंग आहे, लक्षात घ्या. इट्स थिकनेस शुड बी व्हेरी व्हेरी स्मॉल. ऑन विच फॅक्टर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स. लास्ट लेक्चर आपण बघितलं मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन मास ऑफ द बॉडी and moment of inertia depends on distribution of mass from the axis of rotation. mass axis पासून कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, क्लोज डिस्ट्रीब्यूट झालंय का अवे फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन डिस्ट्रीब्यूट झालंय, त्याच्यावर हा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असेल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया बेसिकली डिपेंड्स ऑन टू फॅक्टर्स, मास ऑफ द बॉडी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. तर इथं बघा ही जी रिंग आहे ह्या रिंगचं मास इथं नाही आहे. रिंगचं सगळं मास ह्या पेरिफेरीला आहे, ह्या सर्कम्फरन्सवर आहे. सो दिस इज अ रिंग ऑफ मास m. ह्या रिंगचं मास आपण घेऊया. सो मास ऑफ द रिंग इज कॅपिटल M. दिस इज अ मास ऑफ रिंग अँड R इज द रेडियस ऑफ द रिंग. रेडियस ऑफ रिंग हे दोन नोटेशन्स आपण कन्सिडर केले, ठीक आहे. सो रेडियस ऑफ द रिंग इज कॅपिटल R. थिकनेस इज व्हेरी व्हेरी स्मॉल आपण कन्सिडर केलेलं आहे, ठीक आहे. आता ही जी रिंग आहे ह्याचा मास कंटिन्युअसली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. म्हणजे इथून इथपर्यंत कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन आहे, ठीक आहे. म्हणजे समजा ह्याचा मी छोटासा एलिमेंट घेतला, स्मॉल एलिमेंट. समजा हा स्मॉल एलिमेंट घेतला. दिस इज द स्मॉल एलिमेंट ऑफ द रिंग. हा इतका हा स्मॉल एलिमेंट आहे. रिंगचा छोटासा पीस घेतला ज्याचं मास मानलं आपण dm. dm इज द मास ऑफ द स्मॉल एलिमेंट. dm इज द मास ऑफ द स्मॉल एलिमेंट, ठीक आहे. ह्या dm चं मास हे स्मॉल एलिमेंट आहे त्याचं मास घेतला आपण dm. आता समजा मला एक्सिस ऑफ रोटेशन कसं घ्यायचं आहे. एक्सिस ऑफ रोटेशन इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द ब्लॅकबोर्ड. म्हणजे ही रिंग ह्या एक्सिस मध्ये रोटेट झाले. एक्सिस ऑफ रोटेशनचं ओरिएंटेशन बदललं, एक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन बदलली की मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतो, कारण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास चेंज होतं. प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स एक्सिस पासून काय होतं, चेंज होतं. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइन्ड फॉर पर्टिक्युलर एक्सिस ऑफ रोटेशन. म्हणून डेफिनेशन आपण कशी घेतली बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट गिवन एक्सिस ऑफ रोटेशन म्हणलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी म्हणून चालणार नाही आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचा आहे बरोबर आहे, पण पर्टिक्युलर एक्सिस साठी आहे. त्यामुळे एक्सिस डिफाइन असणं फार महत्वाचं आहे. तर इथं आपण रिंग साठी एक्सिस घेऊया. हा सेंट्रल एक्सिस आहे. या सेंट्रल एक्सिस भोवती रिंग अशी फिरायला लागले. रिंग इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन एक्सिस, परपेंडिक्युलर एक्सिस. म्हणजे हा ट्रान्सवर्स, याला म्हणायचं ट्रान्सवर्स एक्सिस, perpendicular to the plane of the ring. याला म्हणायचं ट्रान्सवर्स एक्सिस. सो दिस रिंग इज रोटेटिंग अबाउट ट्रान्सवर्स एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. याचा सेंटर ऑफ मास जो आहे, सेंटर जो आहे त्याच्या भोवती ही रिंग रोटेट व्हायले अबाउट दिस एक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द. आपण ही जी डायग्राम आहे ती टॉप व्ह्यू न बघालोय, वरून बघालोय. समजा आपण क्रॉस बघितली तर ही रिंग अशी असणार आहे. सो दिस विल बी द रिंग, ही अशी असेल आणि हा एक्स ऑफ रोटेशन असेल. दिस इज एक्स ऑफ रोटेशन आणि याच्यावरती ही रिंग फिरत असतो अशी. आणि याचा स्मॉल एलिमेंट आपण इथे घेतला. दिस इज द स्मॉल एलिमेंट ऑफ द रिंग, दिस इज द रेडियस ऑफ द रिंग. अशी डायग्राम आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये इफ दिस रिंग इज रोटेटिंग अबाउट दिस ट्रान्सवर्स एक्सिस पासिंग टू सेंटर. आता रिंग विसरून जावा, आपण एक स्मॉल एलिमेंट घेतलाय तर रिंग बरोबर स्मॉल एलिमेंट वर फिरणार. जे स्मॉल एलिमेंट म्हणजे एक स्मॉल पार्टिकल आहे. दिस इज रोटेटिंग अबाउट दिस एक्सिस. इथं आपण दोरी बांधलेलं नाही आहे, ठीक आहे. याचा मास निग्लिजिबली स्मॉल आहे. म्हणजे डीएम मास ह्या एक्सिस भोवती फिरायला आलाय. सो व्हॉट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दिस स्मॉल एलिमेंट फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. ह्या स्मॉल एलिमेंटचं ह्या एक्सिस पासून डिस्टन्स किती आहे, परपेंडिक्युलर r आहे. मग स्मॉल एलिमेंट असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे, मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर. मग स्मॉल एलिमेंटचा मास किती आहे, dm आहे. सो dm इज द मास ऑफ द स्मॉल एलिमेंट अँड डिस्टन्स स्क्वेअर बघा m इनटू r स्क्वेअर. डिस्टन्स इथे किती आहे, कॅपिटल R. सो नोटेशन घेतो मी कॅपिटल R स्क्वेअर म्हणजे मास m इनटू r स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज केला, मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर, मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर. हा काय झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्मॉल एलिमेंट. मग असे भरपूर स्मॉल एलिमेंट असणार ना. इथे एक स्मॉल एलिमेंट असणार, इथे एक स्मॉल एलिमेंट असणार, इथे एक स्मॉल एलिमेंट असणार, इथे एक स्मॉल. असे ही रिंग नंबर ऑफ इन्फायनाइट नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स मध्ये डिवाइड केली. तर प्रत्येक स्मॉल एलिमेंटचा फॉर्म्युला येईल मोमेंट ऑफ इनर्शियाचा.
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इच स्मॉल एलिमेंट इज आर स्क्वेअर dm. या सगळ्या स्मॉल एलिमेंटची मी मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन केली तर काय मिळणार, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग मिळणार. जे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काढायचं असेल तर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग I should be equal to इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर dm. ठीक आहे. आता प्रत्येक स्मॉल एलिमेंटचं जे मास आहे ते वेगळं असणार आहे. सॉरी, ह्या स्मॉल एलिमेंटचं मास dm आहे, ह्या स्मॉल एलिमेंटचं मास dm, पण प्रत्येक स्मॉल एलिमेंटचं डिस्टन्स असणार आहे एक्सिस पासून. इट शुड रिमेन्स कॉन्स्टंट. r is the distance of the small element from the axis of rotation. So this integration can be solved as I is equal to r square constant in integration of dm. So I is equal to r square constant integration of dm म्हणजेच काय, sum of masses of all small elements. सगळ्या स्मॉल एलिमेंटच्या मासची बेरीज करायची आहे आणि सगळ्या स्मॉल एलिमेंटच्या मासची बेरीज केली की रिंगचे मास मिळणार. रिंगचं मास किती आहे, कॅपिटल एम. सो इंटिग्रेशन ऑफ डीएम किती असणार, कॅपिटल एम. सो वी गेट फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to m into r square. So this is the formula for moment of inertia of the ring. हा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण जनरल फॉर्म्युला यूज करू शकत नाही आहे. मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, दिस इज अ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ओनली स्मॉल एलिमेंट. मोठी बॉडी असेल, वी हॅव टू कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्मॉल एलिमेंट अँड इंटिग्रेट दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया विदिन सर्टन लिमिट. एका ठराविक लिमिट मध्ये काय करायला पाहिजे आपला, तो मोमेंट ऑफ इनर्शिया जो स्मॉल एलिमेंटचा आहे तो इंटिग्रेट करायला पाहिजे. यू विल गेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ट्रान्सवर्स एक्सिस पासिंग थ्रू सेंटर. हा एक्सिस समजा असा असेल, रिंग ह्या एक्सिस मध्ये अशी फिरत असेल पूर्ण, तर मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असणार. हा एक्सिस ऑफ रोटेशन असा असेल आणि ही रिंग अशी फिरत असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट दिस एक्सिस हा डिफरंट असेल. प्रत्येक एक्सिस साठी हा फॉर्म्युला वेगळा येईल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ट्रान्सवर्स एक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू mr स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. असे भरपूर फॉर्म्युला या टॉपिक मध्ये लक्षात ठेवायचे आहेत. तर हा फर्स्ट फॉर्म्युला झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ट्रान्सवर्स एक्सिस passing through center I is equal to mr square, mass of the ring into radius square.